हॅलो 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 चेक. पुन्हा एकदा आलेल्या सर्व मायबाप क्रीडा प्रेक्षकांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आणि ग्रुप एफ मध्ये आपण वळतोय जिथे पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय बारोंडा 11 विरोधामध्ये टीम जेकेसीसी अर्णाला पहिल्या चेंडूवर प्रणय महात्रे दर्शवून देतोय. येस थँक्यू डीजे. प्रणय म्हात्रे यांच्यासाठी पहिल्याच बाउंड्रीवर पारितोषिक येत आहे. गांजा ग्रुप कडून लगातारच्या 3 चौकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. क्या बात आहे. नरेंद्र चव्हाण नागोबाई पहिल्या चेंडूवर धडाडीची सुरुवात. प्रणय म्हात्रे पुढील चेंडू पुन्हा एकदा यावेळेला बॅकफुटला येतोय. हलक्या हाताने पॉइंट रिजन मध्ये पुश केला जातोय. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ होत असताना 5 धावा धाफळकावर आपल्याला पाहायला मिळतात. जेकेसीसी अर्णाला अर्थातच जुना कोलीवाडा क्रिकेट क्लब अर्णालाचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तर दुसरीकडे विरार नगरीमधील टीम बारोंडा 11 संघ आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर आकाश आहे. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जातोय तो आकाश. परंतु यावेळेला काय घडलं जात आहे हा नाचा कॉल आणि नयन कालुष्टे जसा येतोय तसा यावेळेला बॅक टू द डगआउट मध्ये परताळत असताना पाहायला मिळतोय. येतोय तोपर्यंत पुन्हा एकदा डीजे मॅच माझा पदर बाई मी नव्हते भानात. अग सुटला माझा पदर बाई मी नव्हते भानात. अन काळू बाई तो वाहल माझ्या थँक्यू डीजे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी पुन्हा एकदा ग्रुप ए मधून खऱ्या अर्थानं कालच्या दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहायला गेलं तर पहिला क्वालिफाय होणारा संघ टीम साई चरण आपल्याला पाहायला मिळाला. आणि त्यानंतर LNCC अर्थातच लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लब यज्ञेश 11चा संघ. आणि त्यानंतर ग्रुप बी मध्ये आपण वळतोय जिथे दुर्गेश 11 अर्णालाचा संघ आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर टीम तेजस 11. ग्रुप सी मध्ये आपण वळतोय जिथे टीम प्लेयर्स संघ. आणि त्यानंतर टीम सायबा. ग्रुप डी मध्ये आपण आलो ज्या ठिकाणी जीवदानी माऊली फुलपाडा संघ एकतर्फा असा विजय प्राप्त करत आला. त्यानंतर आशिष 11चा संघ आपल्याला टॉप 12 मध्ये जात असताना पाहायला मिळतोय. त्यानंतर ग्रुप ई मध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय जिथे निर्मळ सीसी निर्मळ नगरीमधील हा संघ पाहायला मिळाला. आणि त्यानंतर शेवटचा सामना या अगोदरील बारोंडा माऊली संघ क्वालिफाय येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. तब्बल टॉप 12 मध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर आपल्याला वळतोय पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं जिथे लगातारच्या 2 चेंडूवर 2 गडी बाद होत असताना 4 चेंडूंचा खेळ होतोय. 5 धावा धाफळकावर कमबॅक या ठिकाणी करून दिलाय. खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतं. तसं केलं ना तर कमबॅक नाहीये. हे कॉम्बिनेशन नव्हतं. हे कॉम्बिनेशन आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये नाही झालं गेलं. प्रणय म्हात्रेचा कॉल इतकासा नाहीये की बॅटरला विचार करावा भाग पडलाय आतापर्यंत. मोठा फटका मारायचा प्रयत्न. चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल झालाय. चेंडू गेला सीमार का पार. चौकार. 4 धावा. येस थँक्यू डीजे. 9 धावा धाफळकावर येत असताना पाहायला मिळतात. एकाकी झुंज देत असताना आतापर्यंत प्रणय म्हात्रे सारखा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. अगदी आणि अगदी आतापर्यंत पहाडासारखा जो खेळाडू संकटमोचक म्हणून आतापर्यंत उभा आहे जेकेसीसी संघाकडून आपल्याला पाहायला मिळतो. शेवटचा चेंडू अर्थातच शेवट यावेळेला आकाश गोड करून देत असताना पाहायला मिळतोय. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ होतोय समाप्त जिथे धाव संख्या 2 गडींच्या मोबदल्यामध्ये 9 धावा आतापर्यंत धावफलकावर येत असताना पाहायला मिळतात. आज खऱ्या अर्थानं अर्णाला नगरीमधील हे सामने पाहायला मिळतात. आणि अर्णाला नगरी म्हटलं ना ते क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखली जाते. अर्थातच मुंबई रणजीपट्टू जो अर्णाला नगरीमधील आपल्याला ह्याच विभागातील आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर विनायक भोईर असेल. त्यानंतर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये ज्या खेळाडूचं नाव घेतलं जात आहे जो संघ आणि त्या संघामधून खेळत असताना ओमन संघामधून नेस्टर धंबा यांना आपण पाहिलं. आणि टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहायला गेलं तर खेळाडूंना अक्षरशः टेनिस क्रिकेटच्या पटाळावर ज्या खेळाडूने छाप सोडली आपली तो प्रशांत घरत देखील
ह्याच नगरीमधील आपल्याला पाहायला मिळतोय. हा अर्नाळ्याचं खऱ्या अर्थानं क्रिकेटवरचा आज प्रेम अंडरम बॉक्स क्रिकेटच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळत आहे. ही स्पर्धा हितांश युगांश 11 प्रीमियर लीग एक खमंग मेजवानी घेऊन येणारी स्पर्धा अंडरम बॉक्स क्रिकेटच्या वतीनं आज आपल्याला पाहायला मिळतं. पंच विकास धसकर आमच्यापर्यंत वळतात. अर्थातच हा चेंडू आउटसाइड द लेग स्टंपचा मारा. धावसंख्येत यावेळेला अतिरिक्त धावेने भर पडत असताना 10 धावा आतापर्यंत धाव फलकावर येत असताना पाहायला मिळतात. आज दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहायला गेलं तर पंच विवेक पाटील मॅन फ्रॉम नारंगी येथील ते आपल्याला पाहायला मिळालं. त्यानंतर हितेश गवळी यांना आपण पाहिलं. निखिल तांडेल असेल ह्यांना देखील आपण पाहिलं होतं. कालच्या दिवसामध्ये आपण पाहायला गेलं तर हितेश म्हात्रे यांना देखील आपण पाहिलं होतं. आज पंचांची कार्यरत निभावत असताना एकीकडे विकास धसकर आहे, दुसरीकडे हितेश होलकर आहे, दुसरीकडे योगेश मेहर यांना आज आपण पाहतोय. धावफलकावर पुन्हा एकदा वळतोय जिथे धावसंख्या आतापर्यंत 11 धावा धावफलकावर, क्षमासावी 10 धावा धावफलकावर आहेत. पुढील चेंडू प्रणय म्हात्रे आतापर्यंत ज्या प्रकारची फलंदाजी करतो आणि खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेले ना 12 धावा आहेत का? 1 मिनिट विकास, 10 सांगतो तू मला अगोदरचा बोल. यस 12 धावा आहेत धावफलकावर. प्रणय म्हात्रे आणि खऱ्या अर्थानं म्हटलं जातं ना जब बडे शॉट आहे तब दिमाग पे भी हल्ला होत आहे आणि अशा प्रकारचं खऱ्या अर्थानं हा गोलंदाजावर प्रेशर दिला जातो. तणाव आहे, दबाव आहे. येस, थँक्यू डीजे. आणि डीजेने देखील या ठिकाणी उल्लेख केलाय की वन साइड हिरो आहे आणि खऱ्या अर्थानं टीम JKCCचा आतापर्यंत वन साइड हिरो ज्याच्या बॅटमधून वैयक्तिक 13 धावांची एक विस्फोटक अशी खेळी करत असताना पाहायला मिळत आहे. ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत वैयक्तिक 3 चौकार पाहायला मिळतात. प्रणय म्हात्रे आणि प्रणय म्हात्रे आज मैदानामध्ये आग उभारत असताना पाहायला मिळतोय. येस, थँक्यू डीजे. आज खऱ्या अर्थानं रिअल हिरोची कार्यरत निभावत असताना प्रणय म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतो. टीम संकटात होती म्हणजे ज्या वेळेला नयन कालुष्ट असेल स्वस्तामध्ये गमावला आणि त्यानंतर काय यू मिस आय विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय केलं जातं. यावेळेला गोलंदाज प्रणय म्हात्रे एक मोठा झटका यावेळेला बॅक टू द डगआउट. रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये ज्याच्या नावाचा दरारा हाय रे, रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये ज्याच्या नावाचा दरारा हाय रे. 20 धावा आहेत, 4 चेंडूंचा खेळ. यस बंटी, 4 चेंडू आहेत, 20 धावा धावफलकावर. नवीन फलंदाज चेतन कदम येतोय. दुसरीकडे स्वर रेडीज आपल्याला पाहायला मिळतो. परंतु ज्या प्रकारची फलंदाजी संघ थोडासा आपण पाहायला गेलं तर बॅकफुटला होता आणि पूर्णतः संघाला पुन्हा एकदा सन्मानजनक परिस्थितीमध्ये आणून ठेवलंय तो संघाचा संकटमोचक प्रणय म्हात्रे यावेळेला बॅक टू द डगआउट मध्ये परताळतोय. चांगली खेळी आणि चांगली सुरुवात आतापर्यंत करून दिले म्हणजे वैयक्तिक आतापर्यंत 10 चेंडू हाताळले गेल्यात आणि 20 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. बारोंडा माऊली संघ देखील खऱ्या अर्थानं कमबॅक करणं जाणतोय. एक स्टार कास्टने भरलेला संघ आपल्याला दुसरीकडे अर्थातच बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढत आपल्याला पाहायला मिळतं. चेतन कदम येतो. पहिला चेंडू बॅकफुटला येतो. हलक्या हाताने यावेळेला पुश केला जातोय. पॉइंट रिजन मध्ये सिंगल धाव घेऊन यावेळेला वैयक्तिक खातं खोलण्याचा प्रयत्न यावेळेला सक्सेस ठरतोय. 5 चेंडूंचा खेळ, 21 धावा आतापर्यंत धावफलकावर येत असताना पाहायला मिळतात. राऊंड द विकेटचा मारा, शेवटचा चेंडू. स्वर रेडीज. यावेळेला काय घडतंय? पंच पुन्हा एकदा आमच्या दिशेनं वळतात. अर्थातच यावेळेला आउटसाइड द ऑफ स्टंपचा मारा. उजव्या एसटीच्या थोडासा बाहेर चेंडू जातोय. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होत असताना यावेळेला काय चांगलं क्षेत्ररक्षण कॉम्बिनेशन फील्ड. आकाश यावेळेला स्वतःला झोकून देतोय पूर्णतः आणि हे खऱ्या अर्थानं अंडरम बॉक्स क्रिकेटवरचं आपल्याला प्रेम पाहायला मिळतं. कोणत्याही जीवाच्या आकांताने प्रयत्न करत असताना या ठिकाणी खेळाडू स्वतःला नडत असताना झोकून देत असताना 2 षटकांचा खेळ होतोय समाप्त जिथे धावसंख्या 23 धावा. गाव नाही रे इथं सुजिता त्याचं नाव नाही रे, आता कुठलंच गाव नाही रे इथं सुजिता त्याचं नाव नाही रे.
येस थँक्यू डीजे. खऱ्या अर्थानं ज्या खेळानं तुम्हा आम्हाला वेड लावलंय ना तो खेळ म्हणजेच क्रिकेट. ज्या खेळानं आज अक्षरशः आपल्याला आज असंख्य असा मित्रपरिवार दिलाय ना तो खेळ म्हणजेच क्रिकेट. म्हणजे खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर कोणाला प्रेमाची नशा तर कोणाला दारूची नशा, परंतु आम्हा क्रिकेटच्या हात्यांना फक्त आणि फक्त बॅट आणि बॉलची नशा. हाच खेळ आणि हाच हितांश उग्यांश 11चा संघ आज आपल्याला पाहायला मिळत आहे. एक अंडरम बॉक्स क्रिकेटची खमंग मेजवानी घेऊन येत असताना पाहायला मिळत आहे. पर्व पहिलं आणि पर्व पहिल्यामध्ये एक भव्य दिव्य असं आयोजन आणि तितकीच प्रेक्षकांची देखील आज तुडुंब अशी मैदानात गर्दी आपल्याला पाहायला मिळते. हे खऱ्या अर्थानं अर्णाला म्हटलं ना ते एक क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखली जाते. मग ते लेदर क्रिकेट असो, टेनिस क्रिकेट असो वा अंडरम बॉक्स क्रिकेटमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतात. धाव संख्या आतापर्यंत धावफलकावर 24 धावा धावफलकावर येत असताना पाहायला मिळतात. एक चांगली सुरुवात ज्याच्या बॅटमधून एक चांगला विस्फोट आपल्याला पाहायला मिळाला तो प्रणय मात्र यावेळेला बॅक टू द डगआउट आहे. परंतु चेतन कदम यांच्यामध्ये देखील क्षमता आहे आणि त्या क्षमतेला साजेसा खेळ करेल का आतापर्यंत चेतन कदम पाहायला गेला तर एक संथ गतीने सुरुवात करून देतोय. वैयक्तिक आतापर्यंत आपण पाहायला गेलं तर चेंडूला पाहतो आणि हलक्या हाताने नेहाळत असताना पुन्हा एकदा पॉइंट रिजन मध्ये सिंगल धाव येते. दुसरीकडे उंच तगडा ताकदवान असा फलंदाज अर्थात स्वर रेड्डीज यांना आपण पाहतोय ज्या खेळाडूमध्ये क्षमता आहे. एक आक्रमकतेचा सितारा म्हणून ओळखला जातोय आणि तशा प्रकारची फलंदाजी करेल का यावेळेला चुकी घडली जाते. चेंडू जातोय यावेळेला स्किलिंग शॉट टेकिंग गॅप इनटू द पार 4 धावेंसाठी. जंगल में कैसे जंगल में कैसे वाऱ्याचा वेग अड्ड्याचा रायडर. येस थँक्यू डीजे. चला बारोंडा 11 संघ थोडीशी घाई करा. पंचांना विनंती असेल विकास थोडीशी घाई करायला सांगायचं आहे. 3 चेंडूंचा खेळ होतोय. 29 धावा आतापर्यंत धाव फलकावर येत असताना पाहायला मिळतात. अजून देखील येणाऱ्या 9 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. येणाऱ्या 9 चेंडूमध्ये किती धावांपर्यंत जाण्याचा मजल असेल, किती धावा सेट केल्या जातील ह्यावर देखील नजर असेल. पुढील चेंडू पुन्हा एकदा ट्रॅपच्या सैनी खेळला जातोय. सिंगल धाव फलकामध्ये ऍड होत असताना आणि खऱ्या अर्थानं म्हटलं जातं ना की जशी मुंबईची लाईफलाईन लोकल आहे तशी क्रिकेटची लाईफलाईन सिंगल धाव देखील आहे आणि ही सिंगल धाव घेतली जाते. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केला जातो. आतापर्यंत 30 धावा धावफलकावर लगावल्या जातात. प्रेक्षकांच्या माहितीसाठी एकीकडे बारोंडा 11 विरार नगरीमधील संघ तर दुसरीकडे आपल्याच नगरीमधील जुना कोलीवाडा अर्थात JKCCचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय जिथे धाव संख्या आतापर्यंत धावफलकावर 31 धावा धावफलकावर येत असताना पाहायला मिळतात. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी. कैलास गोलंदाजी मार्कवर आतापर्यंत चांगलं शतक हाताळलंय. सुरेख लाईन लेन टप्पा सर्व काही दर्शवतोय. शेवटचा चेंडू यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू फंबल होतोय थोडासा. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल यावेळेला. बारोंडा 11 संघाच्या डगआउट मधून देखील टाळ्या वाजल्या जातात. अर्थातच ह्या क्षेत्ररक्षणाला प्रोत्साहित केलं जात आहे. सिंगल धाव शेवटच्या चेंडूवर येत असताना पहिल्या 3 षटकांचा खेळ समाप्त. अर्थातच 18 चेंडूंचा खेळ होत असताना 32 धावा आतापर्यंत धावफलकावर येतात. ओमकार येतो यावेळेला गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू यावेळेला काय घडलं जात आहे. येस थँक्यू डीजे. प्रेक्षकांना विनंती असेल ते बॅनर जवळ जे प्रेक्षक आहेत आपण थोडंसं त्या बांबूपासून लांब राहायचं आहे. त्याचा हात सोडायचा विनंती असेल थोडं लांब उभे राहा.
यस, थँक्यू. धावफलकावर वळतो जिथे पहिला चेंडू 36 धावा धावफलकावर येत असताना पाहायला मिळतात. यावेळेला काय सुरेख लाईन लिहिणे टप्पा पुन्हा एकदा कमबॅक करणं जाणतोय आणि ओमकार ज्या प्रकारची गोलंदाजी हाताळतोय, ज्या वेळेला जमिनीलगत आदळला आणि त्यानंतर थोडासा वळण घेत असताना पाहायला मिळाला. दोन चेंडू 36 धावा आतापर्यंत धावफलकावर. आज प्रचंड प्रमाणात खऱ्या अर्थानं ही तुडुंब गर्दी आज पाहायला मिळते आणि अर्णाला क्रिकेटवरचं हे प्रेम पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा स्वर रेडी ज्याच्या बॅट मधून येत आहेत. तेरी अदाओं पे मरता हूँ, लब तुझे लब मैं करता हूँ. तेरी अदाओं पे मरता हूँ, लब तुझे लब मैं करता हूँ. यस, थँक्यू डीजे. 40 धावा आतापर्यंत धावफळ खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलं तर शिखरापर्यंत नेण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळेला खऱ्या अर्थानं एक्सेलेटरवर पाय दिलाय. स्वर रेडीज आपल्याला पाहायला मिळतो. लल्ला या नावाने भरपूर असं प्रेम मिळतं. हा लल्ला यावेळेला मात्र आक्रमकतेचा सितारा म्हणून देखील ओळखला जातो आणि त्या प्रकारची आतापर्यंत फलंदाजी करत असताना पाहायला मिळतं. 41 धावा अजून देखील येणारे 2 चेंडूंचा खेळ बाकी. एकीकडे चेतन कदम आहे, एक संत गतीने सुरुवात करतोय, परंतु चेतन हा देखील जाणतोय एक मोठे फटके. परंतु यावेळेला पुन्हा एकदा बॅकफुटला येतो. हलक्या हाताने चेंडूला पुश केला जातोय. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड होत असताना 42 धावा. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी. आतापर्यंत ज्या प्रकारची सुरुवात केली आणि ज्या प्रकारचा स्कोर आतापर्यंत धावफलकावर उभा केलाय, एक चांगली सुरुवात करून देत असताना शेवटच्या चेंडूवर यावेळेला सिंगल धावे ते 43 धावा धावफलकावर आणि येणाऱ्या 24 मध्ये 44 धावेंचं आव्हान धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल. तोपर्यंत येतोय पुन्हा एकदा टॉस की बॉसच्या दिशेनं, जिथे आपल्याला सामना पाहायला मिळेल. एकीकडे आई भवानी मारंबलपाडा विरोधामध्ये टीम हितांश युगांश 11 अर्णालाचा संघ. एक मिनिट थांबवते. चला, हितांश युगांशचा कॅप्टन आला. आई भवानी मारेमलपाडाचा कॅप्टन टॉस का बॉस कडून थांबायचं आहे. रवी पालकर आदरणीय, आपणास विनंती आहे की आपल्या शुभस्ते मॅचचा टॉस केला जाणार आहे, तर आपण सुद्धा टॉस का बॉसच्या दिशेने दाखल व्हायचं आहे. पहा, एक मोठी मॅच आपल्या भेटीला येते आणि सर्वांना आतुरता होते की हितांश युगांश 11च्या संघाची मॅच कधी येणार याची संपूर्ण गाव वाट पाहत होते आणि फायनली ती मॅच आपल्या भेटीला येते. एका बाजूला आहे हितांश 11 तर समोर आई भवानी मारंबलपाडा. अपकमिंग यंगस्टर मयूर घरत समोर चॅलेंज असणार आहे. वन ऑफ द हार्ड हिटर बॅटर विशाल पाटील. चला, आपल्या शुभस्ते टॉस करायचंय. कॅमेरामॅन मयूर, टॉस जिंकला, काय निर्णय? फील्ड फर्स्ट. कशा प्रकारची तयारी आहे या स्पर्धेसाठी? आई भवानी मारंबलपाडा संघ समोर आहे. चांगलाच असा संघ आहे. आमची पण पूर्ण तयारी आहे. किती धावांचं पर्यंत थांबायचं आहे? 28 ते 30. या स्पर्धेदरम्यान जी मेहनत केली गेली आणि किती दिवसांचा प्रवास होता या स्पर्धेमागे संपूर्ण? मेहनत तर सगळ्यांनीच केलंय. आमची हितांश 11 पूर्ण टीम, परत आमचे सपोर्टर गावकरी आमचे पूर्ण, त्यांनी खूप मेहनत केली. दिवस रात्र ग्राउंड बनवायला मेहनत केली. महिला मंडळ सुद्धा या स्पर्धेदरम्यान समावेश झालाय. त्यांनी सुद्धा खूप मेहनत केली, आम्ही सुद्धा बघितलं. त्यांच्याबद्दल काय सांगशील? हो, त्यांच्याबद्दल नक्कीच सांगेन, कारण त्यांना आवड आहे खेळायची. आता सुद्धा ते तिथे बसून मॅच बघतात. खूप साऱ्या शुभेच्छा. विशाल अर्नालामध्ये प्रथमच आलाय. कशा प्रकारची तयारी? आता प्रथम बॅटिंग करायची आहे. 40+ करण्याचा प्रयत्न करू आणि मजा येईल खेळायला. प्लेन 10 कशा प्रकारे असणार आहे? आहेत जे रेग्युलर साईड आहे तेच खेळतील. मैदानाचे आउटफील्ड ज्या प्रकारे बनवले, आयोजनाबद्दल काय सांगशील?
आयोजन उत्तमच केले दरवर्षीप्रमाणे आणि पुढच्या वर्षी पण असंच करत राहा. खूप साऱ्या शुभेच्छा. तर टॉस का पास मधून अहवाल असा आहे की घरच्या मैदानात टॉस जिंकला हितांश युगांश 11नी आणि प्रथम बॅटिंगला आमंत्रित केलंय आई भवानी मारेमल पाडा. एक मोठी मॅच जी आपल्या भेटीला येते, परंतु जाऊया मॅचच्या दिशेने जिकडे समन्वयक मध्ये मृदुल मेहर, नरेश मेहर या मॅच साठी जॉईन आहेत. सामन्यातील पहिले षटक सुरू आहे. पहिल्या चेंडूवर एक धाव. गोलंदाज तयार गोलंदाजी करण्यासाठी. उजव्या हाताने राऊंड द विकेट मारा दरम्यान आणि हा चौकार. सुरेख फटका चौकार. बिनबाद 5 धावा. सामन्यातील पहिलं षटक सुरू आहे. पहिल्या षटकातील हा चेंडू दरम्यान एक धाव. धाव संख्येत 1 ने भर. धाव संख्या बिनबाद 6. मावळा संघाला जिंकण्यासाठी 44 धाव आणि हा चौकार. उत्कृष्ट फटका आणि हा चौकार. खराब गोलंदाजी जेकेसी टीम संघाची. चार चेंडू आणि 10 धावा. सामन्यातील पहिलं षटक सुरू आहे आणि जिंकण्यासाठी 4 षटकामध्ये 44 धावांची गरज आहे. सामन्यातील पहिलं षटक सुरू आहे. पहिल्या षटकाला 5वा चेंडू आणि हा चौकार. सुरेख सुरेख फलंदाजी. ह्या षटकामध्ये 3 चौकार लगावले आहेत. गजाल गोलंदाजी. गजाल क्षेत्ररक्षण. लाल लाल पुरी टांबोटा लाल ग लाल लाल पुरी टांबोटा लाल. आताचे पोरी ही घालवला ताल ग आताचे पोरी ही घालवला ताल. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येतील गोलंदाज. उजव्या हाताने राऊंड द विकेट मारा. धाव संख्या बिनबाद 14. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजीसाठी उजव्या हाताने राऊंड द विकेट मारा. पुढे चेंडू हा त्याने टॅप केलेला आहे गलीच्या दिशेने. 1 रन्स. षटक संपलेला है. 1 ओवर की समाप्ति के बाद स्कोर 15 और ये मैच जीतने के लिए 4 ओवरों में 44 रन की जरूरत है मानंबर पाड़ा टीम को. येस, थँक्यू डीजे. आदरणीय सन्माननीय भूपेंद्र दादा पाटील यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. हितांश शुगांश 11 प्रीमियर लीगच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत. भूपेश दादा एक कर्नाला नगरीमधील एक गोड असं व्यक्तिमत्व ज्यांच्या चेहऱ्यावर एक नेहमीच खऱ्या अर्थानं एक स्मित हास्य पाहायला मिळतं. आपला देखील सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने वळतोय जिथे धाव संख्या आतापर्यंत 19 धावा येणारे. सोन्या बैलवाला 50 नंबरवाला. येस, थँक्यू डीजे. म्हणजे लक्ष आपण पाहायला गेलं तर 24 चेंडू 44 धावांचं आव्हान धावफलकावर पाहायला मिळत आहे. परंतु बंटी गवस ज्याच्या बॅटच्या
रडार मधून आतापर्यंत ज्या प्रकारचा विस्फोट होतोय, ज्या प्रकारची फलंदाजी करतोय, एक वन साइड हिरो आपल्याला पाहायला मिळतोय बंटी गवस. येणाऱ्या 16 चेंडूमध्ये अजून देखील धावफलकावर आपण पाहायला गेलं तर 24 धावेंची गरज धावफलकावर पाहायला मिळते. धावसंख्या आतापर्यंत धावफलकावर 20 धावा लगावत असताना तर बंटी वैयक्तिक आतापर्यंत 6 चेंडू 15 धावेंची ज्याच्या बॅटमधून एक विस्फोटक खेळ येते. संघाचा संकट मोचक म्हणून देखील ओळखला जातोय तो बंटी गवस. आणि विकेटसाठी या ठिकाणी पारितोषिक येत आहे भूपेशदादा पाटील यांच्याकडून. यावेळेला प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक. खऱ्या अर्थानं हे खेळाडूंना प्रोत्साहित केलं जात आहे. मुन्ना गोलंदाजी मार्कवर आहे. मुन्ना देखील कमबॅक करणं जाणतोय, परंतु त्या प्रकारची गोलंदाजी करेल का? कारण ज्या प्रकारची फलंदाजी आतापर्यंत एक संकटमोचक म्हणून फलंदाज बंटी गवस यांना आपण पाहतोय, एक ज्याच्या बॅटीला आतापर्यंत सूर गवसलेला पाहायला मिळतोय. आणि जर का अशीच फलंदाजी करत राहिला तर मात्र ह्या सामन्याचं समीकरण देखील बिघडवून टाकू शकतोय. अशा प्रकारची फलंदाजी आतापर्यंत बंटी करतोय. पुन्हा एकदा परेश येतोय यावेळेला सिंगल धाव सहज आणि सोप्यारित्या धाव फलकामध्ये ऍड होत असताना. मैच का दूसरा ओवर शुरू है और स्कोर बढ़ता हुआ 23 रन. गेंदबाज तैयार, गेंद फेंकने के लिए दाने से राउंड द विकेट. इस बीच बैट्समैन ने 1 रन पूरा किया और 1 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 24. 13 गेंदों में 20 रन चाहिए. अगर ये मैच जीतना है बरौंडा टीम को तो 13 गेंदों में 20 रन की जरूरत है. गेंदबाज तैयार है, गेंद फेंकने के लिए दाहिने से राउंड द विकेट. दूसरी ओवर की आखिरी गेंद. गेंद उसको खेला, काफी अच्छी फील्डिंग की. फॉलो थ्रू में कोई रन नहीं है और समाप्त हुआ 2 ओवर की समाप्ति के बाद. स्कोर 24 रन. 24 ना 2 ओवर की समाप्ति के बाद बरौंडा टीम 24 रन और आखिरी 12 गेंदों में 20 रन चाहिए. अगर ये मैच जीतना है तो 12 गेंदों में 20 रनों की जरूरत है. पहिल्या 12 चेंडूमध्ये 24 धावा आतापर्यंत धावफलकावर येत असताना पाहायला मिळतात. आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये अजून देखील 20 धावेंची गरज. ज्या प्रकारचा सामना रंगतोय 44 धावेंचं आव्हान धावफलकावर आहे. परंतु यावेळेला बंटी गवस ज्याच्या बॅटला सूर गवसलाय, दुसरीकडून केतन देखील त्या प्रकारची सुरुवात करतोय. गोलंदाजी मार्कवर कोण आहे यावेळेला? प्रणय म्हात्रे गोलंदाजी मार्कवर येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा तोच प्रयत्न. क्या बात आहे. बंटी आणि बंटी आज मैदानामध्ये वन साइड हिरोची कामगिरी करत असताना नंबर 1 तो या. थँक्यू डीजे. मृदुल, कालच्या दिवशी 40 धावांचा पाठलाग झाला होता, जिकडे नितेश पाटीलने दाखवून दिले होते या मैदानावर कशा प्रकारे एकाकी झुंज दिली होती. इकडे सुद्धा आता 45 धावांचा पाठलाग आहे. बंटी गवस एकाकी झुंज मैदानाच्या आतमध्ये देत आहेत, परंतु काय या धावा चेस होतील की धावा? हो मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू अडवलाय, परंतु चुकीच्या एंडला फेकी झाली. बंटी गवस आतापर्यंत एकाकी झुंज देते, परंतु या धावांचा जर काय पाठलाग झाला तर या मॅच मधील हा मोठा इम्पॅक्ट राहणार आहे या स्पर्धेदरम्यान. आणि इक्वेशन कौस्तुभ काय दर्शवत आहे यावेळेला? उलटी गिनती चालू झाली खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलं तर. येणाऱ्या 9 चेंडूमध्ये अजून देखील 14 धावींची गरज धावफलकावर. एकीकडे केतन आहे, दुसरीकडे बंटी आतापर्यंत ज्याच्या बॅटमधून विस्फोट आपल्याला पाहायला मिळतो, ज्याच्या वैयक्तिक आतापर्यंत धावा 21 धावींची खेळी करत असताना पाहायला मिळतोय. सुपररित्या फलंदाजी केली जाते. आतापर्यंत एक पहाडासारखा आज मैदानामध्ये ठगलेला आपल्याला पाहायला मिळतो. दुसरीकडून
JKCC संघ आपण पाहायला गेल्यानंतर खऱ्या अर्थानं आज डोकाडोकी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि तो फलंदाज आहे बंटी गवस. हा मृदुल इक्वेशन जर बघितलं तर 9 चेंडूमध्ये 14 धावांची गरज. बॅकफुट जाण्याचा प्रयत्न. हो हो क्या बात आहे. चेंडू. थँक्यू काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला तर प्रॉपर टायमिंग आणि बॅकफुटवर जाऊन ज्या प्रकारचं टायमिंग केलं गेलं होतं चेंडूला पाठवलं सीमारेषा बाहेर 4 धावांसाठी. आतापर्यंत या मॅच मध्ये जमीची बाजू काय ठरली गेले. पाठलाग होता 44 धावांचा परंतु दोन्ही बॅटर सलामीचे मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि दोन्ही बॅटरनी जो प्रयत्न केलाय तो अतिशय वाखाणण्याजोगा आहे आणि मॅच कुठे आणलंय. येणाऱ्या 8 मध्ये 10चं इक्वेशन आणून सोडलंय. काय जबरदस्त परफॉर्मन्स आजच्या दिवसामध्ये या दोन्ही बॅटरचा या ग्रुप शेवटच्या आणि अंतिम ग्रुप मध्ये सुरुवात झाली. आणि म्हणून कौस्तुभ म्हटलं जातं ना की मित्रांनो क्षेत्र कोणते असो आयुष्यात तुमच्या समोर कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट जर का प्रामाणिकपणे असेल तर मात्र यशालाही पर्याय नाही. यावेळेला एक सुवर्ण संधी खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलं तर एक मोका यावेळेला बनतोय टीम JKCC अर्नाळा संघासाठी. केतन यावेळेला बॅक टू द डगआउट. यस डीजे. दिसाया साधा हँडसम आहे गोलंदाजी त्याची न्यारी. हे दिसाया साधा हँडसम आहे गोलंदाजी त्याची न्यारी. विवेक शेलार खालिंग गावाचा ठाणे जिल्ह्यान हाय लय भारी. विवेक शेलार खालिंग गावाचा ठाणे जिल्ह्यान हाय लय भारी. विवेक शेलार खालिंग गावाचा ठाणे जिल्ह्यान हाय लय थँक्यू डीजे. नवी बॅटर जो मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला मिस्टर आकाश. पहा ब्रेक थ्रू आलाय. खऱ्या अर्थानं ज्या ब्रेक थ्रूची गरज होती तो ब्रेक थ्रू आलाय. नवी बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले परंतु नवीन बॅटरवर किती दबाव बनवला जाईल येणारी कालवेळ सांगणार आहे. बंटी गवत 2 खेळाडूंमधून चर्चा झाली गेले परंतु बंटी गवत जोपर्यंत मैदानामध्ये आहे ना तोपर्यंत मॅच ऑन आहे. इक्वेशन काय आहे. येणाऱ्या 7 मध्ये 10 प्रणय मात्र ज्यांनी ब्रेक थ्रू आणून दिलाय. ज्या ब्रेक थ्रूची खऱ्या अर्थानं गरज होती हलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न वेगाने आला होता परंतु रनिंग बिटवीन द विकेट चांगली होती. इक्वेशन आता राहिलं 6 मध्ये 9. 3 षटकांचा खेळ संपला. 35 धावा धावपलकावरती. काय घडेल काय बिघडेल येणारी कालवेळ सांगणार आहे. जाऊया ऐकूया टीजेला आणि लगेचच बोलूया. थँक्यू डीजे थँक्यू. पहा मृदुल समीकरण उलट आहे. 9ला जर उलट केलं तर 6 आहे आणि 6ला उलट केलं तर 9 आहे. इकडे उलट कोण होणार असं तर प्रश्न मैदानाच्या आतमध्ये आहे. पहा आतापर्यंत बॅटिंग कशा प्रकारे झाले. 10 चेंडूमध्ये 21 धावांचं योगदान बंटीने दिले परंतु शेवटच्या षटकासाठी कोण येणार. राकेश अहमदाच्या हंगामामध्ये या खेळाडूने सर्वांना प्रभावित करून कामगिरी करून दाखवले परंतु इकडे सिच्युएशन अलग आहे. या सिच्युएशन मध्ये बंटी गवस मैदानाच्या आतमध्ये आहे. कालच्या दिवसामध्ये 40 धावांचा पाठलाग झाला होता त्यावेळेला नितेश पाटील सुद्धा मैदानाच्या आतमध्ये होता. हेच समीकरण बनलं होतं. इकडे सुद्धा तेच सिच्युएशन आहे परंतु काय घडेल येणारी कालवेळ सांगणार आहे. नवीन गोलंदाज राकेश सज्ज होतोय. स्ट्राईक एंडला आकाश ऑन साइडला दिशा देण्याचा प्रयत्न. चेंडू अडवलाय तोपर्यंत सिंगल रन. पहा आता काय घडणार. 5 चेंडू आणि 8 धाब्यांची गरज. एक चौकार ते मोमेंटमला शिफ्ट आणून ठेवेल. बॉल टू बॉल समीकरणाला आणून ठेवेल परंतु ते काम मैदानाच्या आतमध्ये करणार आहे. एखादा विकेट एखादा डॉट बॉल अजून दबाव बनवेल परंतु ते सुद्धा काम मैदानाच्या आतमध्ये करावं लागणार आहे मृदुल. आणि खऱ्या अर्थानं बंटीचा उल्लेख केला ना आज एक संकटमोचक म्हणून बारोंडा 11 संघाकडून आपल्याला पाहायला मिळतो. ज्या प्रकारची फलंदाजी केली म्हणजे लक्ष आपण पाहायला गेलं कौस्तुभ तर प्रेक्षकांच्या माहितीसाठी 44 धावेंचं आव्हान होतं परंतु आता सामना येऊन थकलाय कुठे. येणारे 5 चेंडूमध्ये 8 धावेंची गरज आणि पुन्हा एकदा संकटमोचक बंटी गवस स्ट्राईक एंडला येत असताना पाहायला मिळतंय. ज्या खेळाडूला खऱ्या अर्थानं पाहिलं जातं ज्या खेळाडूला खऱ्या अर्थानं निहाळलं जातं वसई तालुक्यातील एक पंचकृषीमध्ये ज्या खेळाडूचा अष्टपैलू खेळाडू म्हणून चर्चित नेहमीच राहतो तो बंटी गवस यावेळेला पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला येत असताना पाहायला मिळतोय. 5 मध्ये 8 राकेश सज्ज होतोय बंटी समोर. मोठा फटका मारायचा प्रयत्न. हो हो व्हाट अ मॅग्निफिसंट स्ट्रोक. 2 खेळाडूंच्या मधून चेंडू ट्रॅव्हल झालाय. चेंडू गेला सीमारेखा पार. चौकार. 4 धावा.
थँक्यू डीजे. लढा माझा अंत असा की लढाईला माझा अंत नाही. लढता लढता हरलो जरी तर लढण्याची मला खंत नाही. मी पुन्हा उठेन, मी पुन्हा लढीन, कारण शांत बसायला मी काही संत नाही. पहा 44 धावांचा पाठलाग करायचा होता, विकेट गेला होता, परंतु एकाकी झुंज देऊन बंटी गवसने मैदानाच्या आतमध्ये स्वतःला प्रभावित करून सोडणारी कामगिरी आतापर्यंत करून दाखवलंय. आणि काय वाखाणेजोग परफॉर्मन्स करून दाखवलाय. हो, आलाय ब्रेक थ्रू. आणि कोणाचा आलाय? बंटी गवस. बॅक टू द पवेलियन. कहाणी में आलाय ट्विस्ट. जाऊया ऐकूया डीजेला. पंडारी शट पडके थँक्यू. कशा प्रकारे माइंड सेट होतोय बघा. खऱ्या अर्थानं बॉल टू बॉलचं समीकरण होतं, परंतु मॅच फिनिश करायच्या नादामध्ये या प्रकारे सगळं काही घडलंय. परंतु इकडे काय घडेल? 3-4चं इक्वेशन आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालं. बंटीची चर्चा सुद्धा झाली गेलंय आणि ब्रेक थ्रू राकेशने आणून दिलाय. काय इकडून राकेश कमबॅक करेल की नवीन आलेला बॅटर या मॅचला फिनिश करेल? येणारी कालवेल सांगणार आहे. आणि खऱ्या अर्थाने एक सुवर्ण संधी टीम JKCC अरणाला आपण पाहायला गेलं तर एक सुवर्ण संधी देखील प्राप्त झाले. ह्या संधीचा कितपर्यंत फायदा उठवला जाईल ह्यावर देखील येणारी काळ वेळ दर्शवेल. येणारे तीन चेंडूमध्ये 4 धावेंची गरज. पुन्हा एकदा राकेश आणि राकेश यावेळेला विजयाचा एक शंख फुकत असताना आज मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतंय. थँक्यू. पहा, क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ म्हणून का ओळखलं जातं? या अगोदर इक्वेशन बनलं होतं. 4 चेंडूमध्ये 4 धाव्यांची गरज होती, पण 2 अशा ब्रेक थ्रूने पूर्णपणे माहोल बनलाय. आणि माहोल असा बनला ना मृदुल, की त्या माहोलमध्ये मला तुझी आठवण आले. जाऊया परत एकदा मृदुल मेहरकडे. आणि खऱ्या अर्थाने क्रिकेटमध्ये बऱ्याचदा असं देखील म्हटलं जातं ना की इंग्लंडचं हवामान, बायकोचा मूड आणि क्रिकेटची वारे कधी बदलतील ना ह्याचा मात्र कधीच पत्ता लागत नसतो. अशा प्रकारचं आतापर्यंत दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजे येणारे 4 चेंडू 4 धावेंची गरज असताना लगातारचे 2 गडी यावेळेला बॅक टू द डगआउट मध्ये परततात. नवीन फलंदाज यावेळेला ओमकार येतो. पहिला चेंडू, सामना फिनिश, सामना खल्लास. आणि ह्या स्पर्धेतील सर्वात मोठा टार्गेट या ठिकाणी चेस करत असताना एक नवीन इतिहास टीम बारोंडे 11 संघाने या ठिकाणी रचलेला आपल्याला पाहायला मिळतं. कॉंग्रॅच्युलेशन टीम बारोंडे 11 अँड हार्ड लक टीम JKCC अरणाला. आपल्याला देखील पुढील मॅच साठी खूप साऱ्या अशा शुभेच्छा असतील.